ॲज युजल आपलं नशीब फालतू असतंच. वासोटाला निघालो आहे आपण आणि आपली एस टी झालेली आहे पंक्चर. तरी अख्खी मंडळी आपली गेलेली आहे पुढं आणि आपण अजून इथंच थांबलो आहे. बघू आता पुढं काय होतं. बाकीचा विषय होणार आहे काहीतरी. अशा तऱ्हेने आपण आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आता इथनं पुढं 5:30ची एस टी आपली बामणोली जायची, त्या एस टीनं जाणार आहे आपण. आणि पुढचा प्रवास बघू. आता पोरांना भेटूया. पोर आता येतात. कुठल्या साईडला रस्ता आहे तेच माहीत नाही मला. तिकडं बघू आपण पुढचा रस्ता. निघालोय मी आता. सिद्धू गोंड दिसतोय. ए अरे तमा नॅचरल ब्लॉगिंग चाललंय आपली. असलं काय चालू करत नाही कुणाला? तुमच्याकडे एकच मोबाईल आहे. बरं भाई कुठं फोन यार? खरं नाही यार, ठेवला असेल कुठेतरी मंडळी. हाय बी करा. रडलं पासातील नाही काढायचा. मला 55 रुपये देतोय घरचे सांगता. 25 रुपये खरोखर रडलंय. आता बघ 25 वर आपली ए चला बाय बाय अथर्व. रडू नको. 10 रुपये देणार. 25 रुपयासाठी रडणारा गाडी ऑल क्लिअर झालाय. हे शिवी देऊ नका. ऑल क्लिअर झालाय बाई. अथर्व कॉंग्रॅच्युलेशन बाबा. ओके कॉंग्रॅच्युलेशन. 62% मारायचं काय? टाकते मी birthday नाही. मैशाचं 6 विषय गेलेत. गरज होती का सांगायची? ट्रिपला निघाल्या 6 विषय उडवल्या. हाय अजून एक माझ्याकडं नाही. माझ्या बॅगेत कोण टाकले. चला चला पड बापू पार्टी. तुला कोणी दिलं नाही. मी अजून दोन पुढून बसलो. लाईट लागली. काय नाही यो आहे मैं इथं काय करू. महेश दल्ले पेना दल्ले करना दल्ले. बामणोलीचा बोर्ड आहे बघा यो. गेला. तर आपण आता वासोट्यात पोहोचलेलो आहे. आपण आता कुठला स्टॉप आहे? बामणोली नाही, फळणीच्या स्टॉपवर पोहोचले. आता इथनं 3 किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे. तिथलं आपलं जे आहेत राकेश दादा त्यांच्याकडे थांबलो आपण. आणि आता इथनं आता 3 किलोमीटर आम्हाला चालत जायचं एवढ्या रात्रीचा. अंधार बघू शकतो नाही. आणि तिथनं पुढं आमचं कॅम्पिंग वगैरे काहीतरी 1100 मध्ये झालं. आणि आमच्यासोबत ते बाबा पण आहेत, ते आम्हाला सोडणार आहेत हॉटेलवर. तर बघू आपण पुढचा ब्लॉग थोड्या वेळ करू. तोपर्यंत असं तरी नाही हो का. आम्ही उतरलोय. कुठं उतरलेलो आपण? फळणी मधनं लेफ्ट मारून आता एक रोड झाला. आणि तिथनं रोड मधनं एक आता लय थोडं 3-4 किलोमीटर चालल्यानंतर एक शॉर्टकट आहे. आणि आम्ही कुसळातनं घुसलो. आपले बुजुर्ग आहेत त्यांनी सांगितले आपल्याला, आणि त्यांना फॉलो करतोय आपण. बुजुर्ग के कदम पर जा रहे हैं और ये उनके उसका ये क्या बोलते उसको सामान लेके जा रहे हैं हम. उनका थोड़ा कर्ज हमको चुकाना है. और ये देखो कैसा रास्ता हो गया है. यहाँ से वहाँ पर लाइटिंग दिख रही है. बिजली नाही लाइटिंग लाइटिंग दिख रही तर है. त्या लाइटिंग कडे आम्ही जाणार आहे. आणि जवळपास आमचं हॉटेल आलंय. तर आपला कुली बघू शकता तुम्ही. चिमू द कुली इज बॅक. चिमू अजून एखादा इथं उड्या टाकून शॉर्टकट बघतोय आम्ही. तर आता जवळ जाय मी आमच्या हॉटेलच्या टेंट जवळ. हो का अजून एक टाकला वाटतं शॉर्टकट. चला चला. तर मंडळी आता आम्ही एवढी टोळे. आता जर सगळे मगाची तर नाही का डोली में भी खाऊंगा मैं. जाऊ दे. काय चांगल्या ब्लॉग मध्ये काहीतरी गाणं ऐकायला. तर गाईज आपली गाडी आलेली आहे अशा तऱ्हेने. तिथं बघू शकता लाईट आहे. आता आम्हाला आले कुणाला तर आता आम्ही जवळपास आता एका कठीण रस्त्यावरून चालत आहे. तो कठीण रस्ता पार केला की एक स्टेज कम्प्लीट आहे. नंतर आता आपण टेंट पर्यंत पोहोचले की तुम्हाला आपण भेटू.
आजचा एक ब्लॉग बनेल आणि उद्याचा एक, असं 2 दिवसाचा गाइस वहाँ पर हमको लगा यहाँ पर इंटरनेट कनेक्शन नहीं है, लेकिन वहाँ पर टावर दिख रहा है हमको. नॉनव्हेज काय मिळणार आहे मला? नॉनव्हेज पनीर मिळणार आहे. गारवार मेंदूला लागले त्यामुळे झाले जरा तर आता परिणाम आता कळलं का? हो मॅ जंगलातली पाखरं निघणार आहे. काय हा जंगलातली पाखरं म्हणला काय लगा ग बस गावातली पाखरं पाहिजे. बाय बाय काय. तर आपल्याला सोडून आता फरारी सोडून निघाले. तर आपण हॉटेलवर पोहोचलेलो आहे आणि आता इथं आपण आज जाऊन चेक इन करायचं आहे. किती वाजले कोयना रेस्टॉरंट कोयना रेस्टॉरंटला. तर इथनं सर्व्हिस वगैरे नंतर बघू उद्या. दर या भाऊ लोकल आहे लोकल लोकल. तर गाईज हे हॉटेल आमचं असंच वासोटा सफर. ही लाइटिंग, ही आमची बसलेली मैफिल, ही बघा, ही आमची टुरिस्ट गाईड काका आणि हामी महेश दल्ले. तर मंडळी आपण आता पोहोचलेलो आहे आणि आपण चालत आलेलो आहे. पुढे काय शिमणे तुमचा प्रवास आमचा तसा मस्त झाला. आमचे कॅप्टन जरा नियोजन सगळे ह्यांनी लावलं. नियोजनाला म्हणजे काय म्हणतात त्याला, उशीर पण हेच केला. नाही, पाळलेलं नाही नियोजन. मग उत्कृष्ट असे कोच आमचे आहेत ते. तरी केलंय का नियोजन चांगले केले मंडळीनं, त्यांना सपोर्ट केलं, इथपर्यंत सुखरूप पोहोचवलंय. हे अजून जिवंत आहेत, हेच यांचं नशीब आहे. कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे. कार्यक्रम संध्याकाळी. ओम सुट्टे आपले काय आपले विचार मांडून घ्यावे. त्यांचे काहीच विचार नाहीत. हे आमचे चिमुटॉन तुमचे काय विचार? काहीच नाही. तर मंडळी अशा प्रकारे कोणाचेच काहीच नियोजन नाही. फक्त हा कोच आम्हाला थोडा जरा उत्कृष्ट पद्धतीचा भेटायला पाहिजे होता. मागे तो जरा कोच कुठं आढळल्यास मनसोक्त रागाची भरपाई तुम्ही करू शकता. प्रसाद दिल्याशिवाय पुढे जाऊ नका. शब्दांचा मारा तुम्ही सहज अशा उत्कृष्ट प्रकारे देऊ शकता तुम्ही. शहाणीला शब्दाचा मार असतोय. याला जोड्याचा मार पाहिजे. प्रसाद द्या रे त्याला. त्याला व्यसन घालणार आहे उद्या. आता रात्री व्यसन लावतो बरोबर. चुकला की चांगलं नियोजन केल्यानंतर बिन माणसं अशीच करतात. किती उत्कृष्ट निवांत. एकदा अनुभव घ्या, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. मंडळी हा बरोबर. हो हा दिसते का मी इकडे? दिसतोय. लय तिकडे गेला. तो 12 वाजता येणार होता आणि आलाय, बसलाय गाडीला 12 वाजता आणि आलाय 2:30 वाजता. आमची गाडी होती 1:30ला. 1:30 वाजता आम्ही इथे येणार होतो. पण आता किती वाजलेत? 8 9:30 किती? 9 वाजलेत आता. बघून घ्या याला. तरी हो कुठं जरी भेटलं ना तरी याला जोड्याचा मारा द्या तुम्ही, जोड्याचा. बाजू अरे हळू की दमाने गेले असं त्याने आपलं ताट आलेलं आहे. आणि आपली ही कशाची भाकरी आहे? तांदळीची भाकरी आणि ह्याच्यात मिक्स काहीतरी आहे, जोंधळा काहीतरी, म्हणजे ज्वारी. माहिती रे मला, पण ते म्हणलेलं म्हणतोय. जुंधळा म्हणजे ज्वारी, माहिती आहे का तुला? हा. तर अशा तऱ्हेने आपलं जेवण आहे. नॉनव्हेज खातोय आपण. आज संकट चतुर्थी आहे. काही नाही विषय. उत्कृष्ट पद्धतीचं जेवण झालेलं आहे.
एक नंबर जेवण बनवलेलं आहे चिकनचं. तर आता आपल्या ह्या सवंगड्याला आपण जरा 2-3 पीस दिले, ह्याला पण दिले ते, पण भाईनं काही खाल्लं नाही अजून, झोपेतच आहे. तर आता आपण जाणार आहे टेंटकडं. इथनं काहीतरी 2-3 मिनटाच्या अंतरावर आहे म्हटले काका. मग तिथं जायचं आणि बघू आता पुढंच कसं काय विषय. नदीच्या कडेलाच आहे वाटतं. आता एका काकाने साऊंडचा बॉक्स काढला, आपला साऊंड सिस्टीम घेतली. आता जायच्या तयारीत आहे आपण. चलो चलो गाईज, आपापलं उचला. गड्याने कशा कशाचं नियोजन केलं तर गडी आता म्हणली झोपायचं. गडी आंबाटला किती काय घंटा चढते बघू घेऊ द्या. तर मंडळी, अशा तऱ्हेने आपण आपल्या टेंटच्या लोकेशनवर आलो आहे. आणि इथं ऑलमोस्ट जास्त टेंट लागतात आणि आपले इथं 3च टेंट आहेत. आणि असलं भारी आहे, म्हणजे आज गादी वगैरे आहे, अंगावर घ्यायला काय काय दिले, लाईट लावली, इथं फोटोग्राफीचं लोकेशन आहे. आणि इथं आपली गँग थांबलेलं आहे. इथं ओम्या जाऊन झोपले, त्याचं ते जाऊन झोपलं. तिकडची लाईट बंद केली आहे काका, 1 मिनिट ती चालू करा पलीकडची. आणि तिकडं भारी लाईट आहे, तिथं बसायला आहे तिथं. आता ती लाईट बंद आहे, मी पॉज करतो 1 मिनिट. तर बघा लाईट लावली, कसलं दिसतंय ते लाईटिंग. आणि आता थोड्या वेळानं आपली बॉनफायर तिथं रेडी आहे. ती हे करायची, साऊंड सिस्टीम एक दिली, 1 नंबर सेट आहे, जेवण बिवण खट आहे. आणि आपली एक मंडळी झोपलेली आहे. आणि ही एक त्यांच्यावर जरा आमचं चांगलं खरं हा प्रेम आहे. तर आपला पोरगा कोंडस आहे, काय अडचण नाही. हा तर आता आम्ही निघालोय असं मस्तपैकी टेंटमध्ये जाऊन झोपणार आहे. गुड नाईट फॉर टुडे. आजचा आरतीच थोड्या वेळानं बघूया की, पण आता जरा आपल्याला इथं बोनफायर सेट आहे आपली, थोड्या वेळानं आता पेटवायची तिला. तर तोपर्यंत रेस्ट घ्यायला जावा, थोड्या वेळ जरा रेस्ट घ्या. ओके काका, तिथंच तुमचं लोकेशन. नाही विजवून टाकतो. गुड नाईट बाय बाय गुड नाईट बायज गुड नाईट. तर नीरज सर आलेले आहेत आपल्या टेंट मध्ये आज. नीरज सर काय म्हणता मग, काय चाललंय तुमचं? हाऊ आर यू? ये जे हम फाइन है, आज गाली दे रहा है. आयला लय पाय दुखतात, मी आता जरा रेस्ट घेतो जरा, नंतर आपण थोड्या वेळानं भेटू परत. व्लॉग आजचा वेगळा पडेल आणि उद्याचा वेगळा पडेल. हे लवड्याला तर भावानं इथं नदी आहे. आणि आता थांबा 1 मिनिट, इथं नदी आहे. नदी ही पूर्ण आता दिसत नाही, उद्या सकाळी दिसेल शक्यतो. आम्ही जर लवकर उठलो तर हे बघा पाणी, अख्खी नदी ही पूर्ण, ही डोंगर आता दिसत नाही, काहीच दिसत नाही. आणि आता ही आपली कॅम्प साईड आहे वर, म्हणजे 1 नंबर प्राईम लोकेशन आहे. तुम्ही आता जर आला ना ह्यांच्याकडं, जेवण 1 नंबर. काय हालतंय? भरती ओटी म्हणला समुद्र. यार काहीतरी आहे, हा काहीतरी हालतंय, उडून येते काहीतरी, तिकडे गेलो. किडा असताल ना, जाऊ दे. तर काय तिथं मून कसा दिसतोय, भारी 1 नंबर. असा भारी लोकेशन आहे माहिती आहे, पाणी बिनी एकदम, टेंट 1 नंबर, साईडला जेवण 1 नंबर, आणि सगळं असं क्लासिक आहे. या तुम्ही आल्यानंतर ह्यांचा नंबर मी थोडा उद्या देतो, तुम्ही ह्यांच्यासोबत या. नीरज सर गुड नाईट. आझाद केलं तुला. आपली बोनफायर विजलेली आहे, आपली गँग सगळी झोपलेली आहे. तर आपला आजचा दिवस संपलेला एक चंद्राच्या एक छानशा चांदणीच्या
प्रकाशात. आणि आता आपली मंडळी पण झोपणार आहे. सिद्धूबाई फक्त जागेत त्यांची साऊंड सिस्टीम चालू करायचे, त्यांचा जीव त्या साऊंड सिस्टीममध्ये अडकलाय. तर आता सगळे झोपतील. आपण उद्या आपला ट्रेक कंप्लीट करूया उद्या. आजच्यासाठी एवढंच. आजचा दिवस संपलेला आहे आपला, एक चांगला दिवस संपलेला आहे. आता उद्या बघू आपण काय काय होतंय. तर भेटू उद्या. बाय बाय गाईज.